रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून चला जाऊ पंढरीला या उपक्रमातून आपण हरिपाठाचं चिंतन ऐकतो आहोत. महाराजांची पालखी आकुर्डी या ठिकाणी थांबली. आज मुक्काम आकुर्डी या ठिकाणी आहे. सगळे वारकरी एकत्र बसलेत आणि त्यांचं भजन वगैरे झाल्यानंतर वारकरी म्हणतायत, महाराज आज आम्हाला हरिपाठाचं पुढचं चिंतन सांगा ना. आणि मग सुरुवात केली. मागच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचा अभंग एवढी त्यांची साहित्य संपदा आहे. प्रत्येक लेखनाच्या पाठीमागचा हेतू काय आहे हेही मागच्या भागामध्ये आपण स्पष्ट केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ही का लिहिली हेही आपण पाहिलं. कर्तव्यकर्मापासून बाजूला गेलेला अर्जुन त्याने पुन्हा हातामध्ये धनुष्य घ्यावं आणि लढायला सुरुवात करावी म्हणून जो उपदेश केला तो उपदेश हा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. ही भगवद्गीता संस्कृतमधली आहे, परंतु सामान्य माणसांना कळण्यासाठी माऊलींनी 9000 ओव्यांच्यापर्यंत विस्तार केला आणि सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत सांगितली. खरं तर अर्जुन हा निमित्त आहे. म्हणून एका ओळीमध्ये माऊली असं म्हणतात, अहो तुम्ही अर्जुनाचे पांते जे परिसणायोग्य होते. आपण सगळे अर्जुनाच्या पंक्तीतले आहोत. कारण 5000 वर्षापूर्वी जो अर्जुनाचा प्रश्न आहे तोच प्रश्न 700 वर्षापूर्वी समाजमनाचा होता. आणि तोच प्रश्न आज आम्ही 20वे शतक पूर्ण करून 21व्या शतकाकडे पुढे चाललेलो आहोत. आजही आमचा प्रश्न तोच आहे. म्हणून आज आम्हाला ज्ञानेश्वरीची गरज आहे. ज्ञानेश्वरी लेखनाचा हेतू आपण पाहिला आणि आपण मागच्या भागामध्ये इथपर्यंत आलो होतो की ही चारही भावंड आळंदीकडं प्रवास करताना हे पुणतांब्याला आलेले आहेत. त्या ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली साधना करणारे चांगदेव महाराज बसले. चांगदेव महाराजांच्या तपामध्ये एवढं मोठं सामर्थ्य होतं की जेव्हा त्यांची ध्यानधारणा संपत असे आणि त्यांनी आपले डोळे उघडले की समोर पडलेली प्रेतसुद्धा जिवंत व्हायची आणि आपापल्या घरी जायचे. लोकांना हे माहीत झालं होतं. त्यामुळं कुणाच्या घरी जर एखादा माणूस गेला तर ते लोक त्या चांगदेव महाराजांच्या समोर आणून ठेवत असत आणि समाधी उतरली की ते प्रेत जिवंत होऊन पुन्हा आपल्या घरी जात असे. ही चारही भावंड जेव्हा प्रवास करत होती त्यावेळेला अनेक प्रेतं त्या चांगदेव महाराजांच्या समोर पडलेली त्यांनी पाहिली. एक वडाच्या झाडाखाली साधना करणारे तपस्वी त्यांनी पाहिले. तोपर्यंत माऊलींना किंवा निवृत्तीनाथ महाराजांना यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. असं सांगतात की त्या ठिकाणी एक मेलेलं कुत्रं पण पडलेलं होतं. मुक्ताबाईंच्या पायाचा स्पर्श त्या कुत्र्याला झाला. तो कुत्रा जिवंत झाला आणि त्या प्रेतावरून पळू लागला. प्रेतावरून पळत असताना किंवा प्रेतावरून धावत असताना त्या कुत्र्याचा पाय त्या प्रेताला लागला. ती प्रेतही जिवंत झाली, आपापल्या घरी निघून गेले. चांगदेव महाराजांचे शिष्य हे सगळं काही पाहत होता आणि चांगदेव महाराजांची समाधी जेव्हा उतरली तेव्हा समोर त्यांनी पाहिलं तर नेहमीप्रमाणे त्यांना काही अनुभव आला नाही. एकही माणूस उठून गेलेला त्यांना दिसला नाही. माणसं कोणीच नाहीत. माणसं गेली कुठे? मग त्यांनी शिष्याला विचारलं. शिष्याने सांगितलं कोणीतरी 4 तेजस्वी मुलं या ठिकाणी आलेली होती. त्यातल्या एका मुलीचा पाय मेलेल्या कुत्र्याला लागला. कुत्रा जिवंत झाला आणि कुत्रा धावत धावत जेव्हा प्रेतांवरून पळून चालला त्यावेळेला त्याचा पाय प्रेताला लागला आणि प्रेतही जिवंत झाली आणि आपापल्या घरी निघून गेले. चांगदेव महाराज विचार करू लागले की कोण असतील बरं हे. आणि मग जेव्हा त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिलं तेव्हा आळंदीचे विठ्ठलपंत आणि त्यांची ही 4 मुलं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि मुक्ताबाई. मनामध्ये विचार केला की 1400 वर्षात आपल्याला साध्य झालं नाही. ते या मुलांना कसं साध्य करता आलं? आपण त्यांची भेट घेतली पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना भेटीसाठी पत्र देऊया. कारण मोठ्या व्यक्तीला जेव्हा भेटायला जायचं असतं त्यावेळेला एकदम जाऊन चालत नाही. अगोदर पत्रव्यवहार करावा लागतो. चांगदेव महाराजांनी पत्र लिहिण्यासाठी भुर्जापत्र घेतलं, लेखणी घेतली आणि ते लिहिणार. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज हे वयाने लहान, आपण वयाने मोठे आहोत. जेव्हा
लहान व्यक्तीला पत्र लिहायचं असतं त्यावेळेला सुरुवात करताना आपण अनेक उत्तम आशीर्वाद असे करतो आणि मोठ्या व्यक्तीला जेव्हा पत्र लिहायचं असतं तेव्हा आपण साष्टांग दंडवत असं लिहित असतो. चांगदेव महाराज विचार करू लागले की ज्ञानेश्वर माऊली माझ्यापेक्षा लहान आहेत, मग मी त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद असं लिहील. परंतु दुसरा विचार मनामध्ये आला, जे मला 1400 वर्षात साध्य करता आलं नाही ते 14 वर्ष त्यांनी साध्य केलं आहे, म्हणजे माझ्यापेक्षा ज्ञानाने तो मोठा आहे, मग मला साष्टांग दंडवत लिहील. पण पुन्हा अहंकार जागृत झाला. मी 1400 वर्षाचा आणि ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचे, त्यांना साष्टांग दंडवत का लिहायचं? मी त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद असं लिहील. अनेक उत्तम आशीर्वाद लिहिणार, तेवढ्यात पुन्हा विवेकबुद्धी जागृत झाली. मग साष्टांग दंडवत लिहू की अनेक उत्तम आशीर्वाद लिहू? अनेक उत्तम आशीर्वाद लिहू की साष्टांग दंडवत लिहू? अशा प्रकारचा एक गोंधळ त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. शेवटी काही न लिहिता ते पत्र तसंच गुंडाळलं. कोरं करिकरीत पत्र शिष्याच्या हातात दिलं आणि शिष्याला आळंदीला पाठवलं. मजल दर मजल करत करत शिष्य जेव्हा आळंदीला आला तेव्हा ही चारही भावंडं एका भिंतीवर बसलेली होती आणि त्यातल्या मोठ्या भावाजवळ एक पत्र दिलं. निवृत्तीनाथांच्याजवळ पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं, मी चांगदेव महाराजांचा शिष्य पुणतांब्यावरून आलो आहे, त्यांनी आपल्यासाठी एक पत्र दिलं आहे. पत्र निवृत्तीनाथाने उघडून पाहिलं, पण पत्र अगदी कोरं करकरीत होतं. मुक्ताबाई 9 वर्षाच्या, थोड्या फटकळ स्वभावाच्या. मुक्ताबाई म्हणतात की 1400 वर्षाचा चांग्या, पण या पत्रासारखा अगदी कोरा करकरीत राहिलेला दिसतो आहे. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, अगं मुक्ता तसं नाही, त्यांनी ते पत्र कोरं लिहिलं, यात फार मोठा हेतू आहे. जे कोरं असतं ना त्याच्यावर लिहिणं सोपं जातं, पण ज्याच्यावर अगोदरच लिहिलेलं आहे ते पुसून दुसरं लिहिणं खूप अवघड असतं आणि म्हणून पत्र त्यांनी कोरंच लिहिलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी सांगितलं, ज्ञानदेवा तुम्ही या पत्राला उत्तर द्या. आणि मग चांगदेवांचा भ्रम दूर करण्यासाठी, चांगदेवांना ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पत्र लिहायला सुरुवात केली. स्वस्ती श्री वटेश्वरो. शब्दप्रभू होते ज्ञानेश्वर महाराज. 65 ओव्यांमध्ये त्यांनी द्वैत आणि अद्वैत, सगुण आणि निर्गुण, रूप आणि अरूप, नाम आणि अनाम याचा सुंदर अशा प्रकारची उदाहरणं देऊन त्याच्यामध्ये उपदेश केला. त्या 65 ओव्या चांगदेव 65 म्हणून ओळखल्या जातात. त्या शिष्याजवळ पत्र दिलं. शिष्य पुन्हा चांगदेव महाराजांच्याकडे आला. चांगदेव महाराजांनी पत्र उघडलं, पण त्याच्यातल्या पहिल्याच ओवीचा अर्थ त्यांना स्पष्ट होत नव्हता. पहिलीच ओवी त्यांना समजत नव्हती. मग मनामध्ये विचार आला की आपण प्रत्यक्ष त्यांना भेटायला जाऊया. म्हणून चांगदेव महाराज 1000 शिष्य आपल्याबरोबर घेतले, वाघावर आरूढ झाले, सापाचा चाबूक आपल्या जवळ हातामध्ये घेतलेला आहे आणि मजल दर मजल करत करत ते आळंदीच्या दिशेने यायला लागले. सकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत. ही चारही भावंडं भिंतीवर बसलेली होती ऊन खात. आजही ते भिंत आपल्याला आळंदीमध्ये साक्ष देते. पूर्वेच्या बाजूने येत असलेला धुळीचा लोट पाहिल्यानंतर ज्ञानदेवांनी सहज विचारलं की समोरून काय येतं आहे? तेव्हा निवृत्तीनाथाने सांगितलं, बहुधा चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत. माऊली असं म्हणतात, एवढे मोठे चांगदेव महाराज आणि ते आपल्याला भेटीसाठी येतात, त्यांनी आपल्याकडे येणं बरोबर नाही, आपणच त्यांच्याकडे जाऊया. पण जायचं कसं? सोपान काका म्हणतायत की ते सिंहावर आरूढ होऊन आलेले आहेत, 1000 शिष्य बरोबर आहेत, मग आपण कसं जायचं? निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना सांगितलं, ज्ञानदेवा तुम्ही या भिंतीला आज्ञा करा, आपण असंच भिंतीवर बसून पुढे जाऊया. निवृत्तीनाथांची आज्ञा घेतली आणि ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली. अवकाश मार्गाने भिंत पुढे पुढे जाऊ लागली आणि जेव्हा अवकाश मार्गाने येत असलेली भिंत चांगदेव महाराजांनी पाहिली तेव्हा चांगदेव महाराजांचं पूर्ण अहंकार हा संपून गेला. ते खाली उतरले आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरले, निवृत्तीनाथांचे पाय धरले आणि मग ते असं म्हणतायत की पूर्ण त्यांचं अज्ञान जे आहे त्या ठिकाणी हे दिसून आलं. आणि मग ते त्या यांच्याजवळ गेलेले आहेत, निवृत्तीनाथांच्या जवळ गेलेत आणि म्हणतात, या ओव्यांचा अर्थ मला समजत नाही, तुम्हीच त्याचा अर्थ मला सांगा.
निवृत्तीनाथांनी अर्थ सांगण्याचं काम मुक्ताबाईंकडे दिलं आणि मुक्ताबाईंनी सांगितलं, या ओव्यांचा अर्थ मी उद्या सांगेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा चांगदेव महाराज चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून घेण्यासाठी मुक्ताबाईंकडे गेलेले आहेत, तेव्हा सकाळची वेळ आहे. अगदी सहज स्थितीमध्ये मुक्ताबाई स्नान करतायत. पर्णकुटीचा दरवाजा घाईघाई त्याने उघडला. पाहतात तर मुक्ताबाई स्नानाला बसलेले आहेत. अशाही अवस्थेमध्ये चांगदेव महाराज लाजले आणि तिथून माघारी वळू लागले. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 9 वर्षाच्या मुक्ताबाईंना पाहिल्यानंतर लाजले आणि ते पुढे पळू लागले. त्याही स्थितीमध्ये चांगदेव महाराज पुढे पळत आहेत, मुक्ताबाई मागे आहे. चांगदेव महाराज पुढे पळत आहेत, मुक्ताबाई मागे आहे. मुक्ताबाईंनी चांगदेवांना गाठलंच आणि जोरात एक फटका मारला आणि सांगितलं, 1400 वर्षाचं आयुष्य झालं, पण स्त्री आणि पुरुष याच्यातला भेद समजला नाही, द्वैत आणि अद्वैत हे समजलं नाही, सगुण आणि निर्गुण एवढंही लक्षात आलं नाही. परंतु मुक्ताबाईंच्या हाताचा स्पर्श चांगदेवांना झाल्याबरोबर एक प्रकारची शक्ती संक्रमित झाली आणि संपूर्ण अज्ञान निघून गेलं आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईंनी 65 ओव्याचा अर्थ चांगदेवांना समजावून सांगितला. ज्ञानेश्वर माऊलीने आणखीन एक ग्रंथसंपदा निर्माण केली, ते म्हणजे अमृतानुभव. ज्ञानेश्वर माऊली योगी होते. नाथांनी वर्णन केलं आहे, ज्ञानराज माझे योगी यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानेश्वर माऊली योगी होते. योगाचं वर्णन त्यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये केलं आहे. त्याला अमृतानुभव असं म्हणतात किंवा अनुभवामृत असं म्हणतात. मग एक दिवस निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणतात, ज्ञानदेवा, ज्ञानेश्वरी समजणं हे भल्याभल्यांना अवघड आहे, सामान्य माणसांनाही कळत नाही. 1400 वर्ष आयुष्य जगलेल्या चांगदेवाला जी चांगदेव पासष्टी समजली नाही, ती सामान्य माणसांना कशी समजणार? आणि अमृतानुभव, तर अमृतानुभवामध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे की सामान्य विद्वानांना समजणं अवघड आहे, तर सामान्यांना कसं समजेल? मग अशा वेळेला सामान्यांना समजावं असं सोप्या भाषेत तुम्ही काहीतरी लिहा ना. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी सामान्यांना नामाचं महत्त्व समजावं म्हणून सोपा छोटेखानी ग्रंथ लिहिला आणि तो म्हणजे ज्ञानदेवांचा हरिपाठ. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रोभारी बाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्ये 27 अभंग लिहिले. त्याच्यातला हा पहिला अभंग. पहिला अभंग म्हणजे 27 अभंगाचं सार आहे. जे 27 अभंगामध्ये सांगितलेलं आहे ते हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये सांगितलं आहे. नामस्मरण कुठे करावं, नामस्मरण कशाने करावं, नामस्मरण किती वेळ करावं आणि त्याचा फायदा काय होणार, इतकं सोप्या भाषेत सांगितलं आहे. नामस्मरण कुठे करावं? देवाची द्वारी. किती वेळ करावं? क्षणभर करावं. फायदा काय होणार? तेणे मुक्तिचारी साधियल्या, स्वरूपता समीपता सलोकता सायुज्यता सगळं आम्हाला प्राप्त होऊन जाईल. नामस्मरण कशाने करावं? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. फायदा काय होणार? पुण्याची गणना कोण करे. एवढं पुण्य पदरात पडेल, एवढं पुण्य पदरात पडेल त्याची गणनाच करता येणार नाही. आणि मग नामस्मरण करताना प्रपंच सोडायचा नाही. असोनी संसारी, संसाराचाच असोनी संसारी जिव्हे विगू करे. प्रपंचात राहून तू जिव्हेला नामस्मरणाचा वेग जर दिलात तर फायदा काय होणार? वेदशास्त्रोभारी बाह्या सदा, वेद आणि शास्त्रवर बाह्या करून तुझा स्वीकार करून करतील. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे मी नाही सांगत बरं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पहिल्या अभंगाचा हा झाला सरळ सरळ अर्थ. पुढच्या अभंगांमध्ये नेमका पुढच्या निरूपणामध्ये या अभंगाचा नेमका गूढार्थ काय आहे हे आपण पाहणार आहोत. पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण प्रयाण करणार आहोत. सर्वाचा प्रवास हा सुखाचा, आनंदाचा, निरामय आरोग्याचा व्हावा अशा प्रकारची पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा आपण पुण्याकडे आगेकूच करणार आहोत. सर्वांनी आपण बरोबर जाऊया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.